मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपली ट्रिप स्टार्ट होते आहे. तर मी आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला T2. आता इथून फ्लाईट आहे माझी दिल्लीची. त्याच्यानंतर मग तिथून आम्ही चंदीगडला जाणार आहोत. चंदीगडवरून मग शिमला. सो ये. मायरा कुठे चाललो आहे आपण? मायरा, ए मायरा, कुठे चाललो आहे आपण? हाय कर मायरा. आणि इथे आमचं बोर्डिंग गेट बंद होतं आहे, म्हणून आम्ही थोडं घाईघाईमध्ये चालतो आहे, कारण नाहीतर आमची फ्लाईट मिस झाली असती. वेलकम टू दिल्ली एअरपोर्ट. दिल्ली एअरपोर्टला आम्ही सकाळी 8:30 वाजता पोहोचलो. आम्ही जनरली मॉर्निंग फ्लाईटच प्रेफर करतो, कारण मग पुढे दिवस युटिलाइज करता येतो. अक्षय, आपली ट्रिप चालू झाली आहे. तुला कसं वाटतं? छान छान वाटतं. थंडी कशी आहे दिल्लीमध्ये? अजून अनुभवली नाही. जॅकेट काढ, मग तुला अनुभवायला मिळेल. बाहेर थंडी वाजते. किती वाजते? दिल्ली ही आहे आमची कॅब, जी आम्हाला चंदीगडपर्यंत घेऊन जाणार आहे. आम्ही आलो आहे दिल्ली एअरपोर्टला. खूप थंडी आहे इथेच थंडी वाजते, तिकडे माहीत नाही काय वाटेल. तर थोडासा ब्रेकफास्ट, मग ते चहासाठी एक ब्रेक घेऊन आणि लंच करून आम्ही असे सुंदर सुंदर नजारे पाहत संध्याकाळी 7च्या दरम्यान शिमला इथे पोहोचलो. रस्ता खूप सुंदर होता, सर्वीकडे व्ह्यूज होते छान छान. मस्त वाटलं प्रवासामध्ये. आणि ही स्कायलाईन खूप सुंदर दिसते आहे, मस्तच. वेलकम टू रूम टूर. इकडे वॉशरूम आहे. थंडी आहे खूप. रूम तडा, फुल साईज मिरर येते. ते टी व्ही युनिट आणि सिटिंग अरेंजमेंट आणि हा रूम व्ह्यू. इकडे कपाट आहे. असं नको व्हायला, मी कबड ओपन करेल आणि त्यातून काहीतरी बाहेर येईल. मला नेहमी ही भीती वाटते. आय डोंट नो वाय. काव्या, मनाली कसं वाटतंय? मनाली नाही, सॉरी, शिमला. एकदम मस्त. मायरा, तुला कसं वाटतंय आल्यापासून? खूप थंडी आहे. थंडी तर आहे. आता उद्या बघू, साईट सीइंग करूयात. आज रेस्ट डे, कारण आज आम्ही दिवसभर ट्रॅव्हल केलंय. आम्ही सकाळी पासून निघालोय, सकाळी जायचं मध्यरात्रीपासून निघालोय. आत्ता पोहोचलो 7:30 वाजता. आता थोडं फ्रेश झालो, थोडा टाइमपास केला, इलेक्शनचे रिझल्ट्स बघितले आणि आता आम्ही आलोय डिनर करायला. काल रात्र असल्यामुळे व्ह्यू नाही दिसला, तर आज मॉर्निंगचा व्ह्यू बघा, खूप सुंदर दिसत होतं सर्व. काय व्ह्यू आहे. वेलकम टू डे 2 ऑफ आवर ट्रिप विच इज शिमला. तर आम्ही आहोत शिमलामध्ये. हे आमचं हॉटेल आहे. खूप सुंदर व्ह्यू येतो. व्ह्यू दाखवते, एक मिनिट. बघा काय सुंदर व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे, छान वाटतंय. हे बघा, इथे आम्ही राहतोय 4th फ्लोअरला. नाईस, खूप सुंदर. मेन हा व्ह्यू खूप छान आहे. हा बघ ताई. बोल काहीतरी. काय नाही बोलायचं मला. लवकर आवरा बोलायचं. बोल ना, लेट होतोय. लवकर आवरा, लेट होतोय. कुठे जायचंय तुला? शिमल्याला. आपण शिमलामध्येच आहे. कसे काढू? कसे काढू?
हं? नाही आपल्या लवकर चल का चल ना आता तरी ऑलरेडी आपण मायरा ये ना लवकर. आवरा लवकर, आपल्याला लेट होतं. अक्षय यार बघ ना, खाली फुकट तू हे स्टोरेज वाढवशील. अक्षय थांब माझ्या हातात सर्व गोष्टी मी भलतीच बांधली रे. आता पण ग्राउंड फ्लोअर वर आलोय. आई सांभाळून या, स्वतःच्या जबाबदारी या. हे गेट दिसत होता. जावा जावा, चला बाय बाय. दोन मिनिटात तोंडावर पडशील. लांब लांब खूप सुंदर सुंदर व्ह्यू आहेत प्रत्येक ठिकाणी. जिथे जाईल तिथे व्ह्यूज आहेत. आज होते काय काय कॅप्चर करू. येस, थोडस चढल्यावर कशी हालत झाली अक्षय आपली. खूप चांगली. आपण कुठे आलोय? तारादेवी मंदिर. क्लायमेट कसं आहे इथे? चांगलं आहे. मला असं वाटतंय मी टुरिस्टचा व्हिडिओ घेते. सर तुम्हाला कसं वाटतंय? काय इन्फॉर्मेशन सांगा सर तुम्ही. सांगितली आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं. असं वाटतं मी तो टुरिस्ट म्हणून आला आणि मी इथे तुझा इंटरव्ह्यू घेते. हे टेम्पल आहे तारादेवी माता, खूप सुंदर आहे. चला मी दर्शन घेऊन येते. मॉल रोड कहाँ पे फिर यही है क्या? हाँ रोड आगे अच्छा. आता आम्ही चाललोय कोफरीला. काव्या, अक्षय, तुम्ही फक्त हात वरती करा, कॅमेरा ऑन आहे. कोफरी एक हिल स्टेशन आहे शिमलामध्ये, जे की सुंदर आहे. तिथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स होतात. बाकी तिथे बर्फ असेल तर ते खरं खूप सुंदर आहे, आणि बर्फ नसेल तर तिथे फक्त असा रोड आहे, पोनी राईड आहे आणि व्ह्यूज आहेत, आणि तिथे जाऊन तुम्ही ॲडव्हेंचर्स करू शकता. भैया हाय बोल दो. कुफरी में इस बार बर्फ ना पड़ रही, पर सही है, व्यू बढ़िया है. बर्फ ना पड़ी. टेंशन नहीं, आपने यही खड़े रहना है, मैं ही आपको लेने खुद आऊंगा. ठीक है, आपने यही पे आना है. 20 मिनट पहले भैया उतार दो उनको. आराम से तो जाओ यार. चल जाओ, निकालो इसको. कशी होती राईड? चांगली होती. काय तरी करणं. हा, हे तरी आता नॉर्मल होतं. पेलगाम मध्ये पण असं स्टीप येतो. अच्छा. हॅलो, तुम्ही जर कुफरीला येत असाल आणि जर ॲडव्हेंचर तिकीट घेत असाल ना, तर पूर्ण विचारून घ्या. कारण हे लोक काय करतात, अर्धी इन्फॉर्मेशन देतात आणि परत मग इथे गेल्यावर यांना तिकीट दाखवा, मग त्यांना तिकीट दाखवा, मग त्यांना 1000 रुपये द्या, ही गाडी घ्या, आणि खाली घेताना सांगतात तुम्ही कोणती घेणार आहे, त्याच्यामध्ये 1500मध्ये सगळं इन्क्लूड आहे. पण असं काही नसतं. वरती आल्यावर ते तुम्हाला अर्धा तर गोष्टी चालवतातच, आणि परत मग ह्या पॉईंटला जायचं आहे पैसे द्या, त्या पॉईंटला जायचं आहे पैसे द्या, आणि हे असे ये लोग तो गाड़ी में आए खुद नहीं चल 1.5 एडिटर देख पाओ.
ऊपर 1 किलोमीटर बताया, अभी इधर इतना बता रहे हो। एक जगह पे इधर उधर जाओ, उधर इसको टिकट दिखा दो, इसको इधर टिकट दिखा दो। अरे लांब लांब आहे. खालती खीळ येतात पडलं ना डायरेक्ट घुसणार. अक्षयला इझी जाईल, त्याची हाईट आहे ना. वजन पण येते ना वजन. तरी नशीब स्वतःच बोलला. चलो 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 चलो. हार्ड है उसका ही पैसा, हार्ड का ही पैसा है. खतरों का खिलाड़ी भागो. चल लवकर, स्टोरेज जास्त जाते ऐश्वर्या, लवकर. कमान कमांडोज. ऐश्वर्या एक पाऊल चुकीचं पडलं ना. आगे जाओ, एंड तक जाओ, एंड तक. झाड़ को टच करके आओ. Do at your own risk. ऐश्वर्या फास्ट फास्ट हाथ फिराओ. स्क्विड गेम. टान 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 टान. असं नाही वाटत आहे, पण ते चालू केलं ना. एलिफंट सारखं वाटतं. ऐश्वर्या पुढे या लवकर, फ्रेम तुटत चालली, लवकर या. कैसा लग रहा है मैडम आपको? हात माझे त्या रशीने हे झाले, मैडम मैडम सोलले गेले. मैडम मैडम पाहिजे मॅगी. अरे तोंड कोरडं पडलंय, हवा खूप आहे ना. कम ऑन ऐश्वर्या, फास्ट फास्ट फास्ट. कम ऑन फास्ट फास्ट. पूर्ण जाणार आहे. काय माहिती. ऐश्वर्या कम ऑन. बाळासाहेबांची लेकरे. बस एक हे जगू टेम्पल आहे, ते मोठं हनुमानाची मूर्ती आहे आणि मग इकडे असं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि सिनरी तुम्ही बघाल, खूप छान सिनरी. इकडे स्कायलाईन अप्रतिम आहे. मी कॅमेरा माझा जस्टिस नाही देते, जे काय मी माझ्या डोळ्यांना दिसत आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप सुंदर आहे. हे जे टेम्पल आहे, इथे आल्यावर एवढं छान वाटतंय. खूप सुंदर आहे, थंडी खूप वाजते. अक्षय कसं वाटलं मंदिर? इथे इथे ये ये इथे ये. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही मागे बघू शकता. इथे ना जरा माकडांपासून सांभाळून राहा, कारण ते येऊन खेचतायत सर्व. जक्कू टेम्पलला छान अशी इव्हनिंग स्पेंड केल्यानंतर आम्ही तिथेच मॉल रोडला गेलो एक फेरफटका मारायला आणि तिथे आम्ही थोडी बहुत शॉपिंग केली आणि तिथलं आम्ही लोकल फूड ट्राय केलं, स्ट्रीट फूड. त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो, डिनर केला आणि मस्त मित्रमैत्रिणींसोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग झोपी गेलो. तर असा होता आमचा शिमलामधला डे 1. तर पुढील मनालीचा व्लॉग येणार आहे, तर त्यासाठी स्टे ट्यून. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.